निशी फोन का कट करते माझा अशा? काय झालं? इतका रेस्टलेस का होतोय तू? एनी प्रॉब्लेम? कोणाला एवढे कॉल करतोयस आणि? अगं मी निशीला कॉल करतोय पण ती उचलत नाहीये. ती अजून रागावली आहे का माझ्यावर? हो ऑब्व्हियसली. अगं निघताना तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं पण मी इतक्या घाईगडबडीत होतो की मला तिच्याशी बोलताच आलं नाही. आणि आता तिला कॉल करतोय तर ती माझा फोन उचलत नाही की लागत नाही मला कळत नाही. मग काय करूयात? जाऊयात का परत? का मिस्टर काळे म्हणतात म्हणून 2 दिवसाचं सेमिनार अटेंड करून जायचं? नाही म्हणजे परत जायचं असेल तर मग त्यांना फ्लाईटचे तिकीट बुक करायला सांगते. आणि जर का सेमिनार अटेंड करायचं असेल तर त्यांनी आपल्याला लगेच व्हेन्यूला बोलवलंय. काय करायचं तू सांग. अगं निकी येस आपण करतोय सेमिनार अटेंड, फक्त इन्फॉर्म करायला तिला कॉल करतोय मी. पण तेही आय डोंट नो काय होतं. अरे एवढंच ना, मग साहिल अंकल किंवा आंटीला कॉल कर. आणि पहिली गोष्ट म्हणजे निशीला आत्ता मनवत बसण्यापेक्षा परत जाताना तिच्यासाठी एक छान गिफ्ट घे. बघ तिच्या सगळ्या राग 1 मिनिटात जातो की नाही. दॅट्स अ गुड आयडिया. या थँक्यू. 1 मिनिट एक्सक्यूज मी. नीरज का फोन है। हेलो पुत्र, कैसे हो? सब ठीक है ना? येस डॅड ऑल गुड. डॅड केरलामध्ये ना एक 2 दिवसांचा सेमिनार होणार आहे आणि मिस्टर काळेंनी सजेस्ट केले की हा सेमिनार आपल्या बिझनेससाठी उपयोगी पडेल. सो मी आणि निकी हा सेमिनार अटेंड करायचा विचार करतोय. हे इन्फॉर्म करायला मी कॉल केला होता तुम्हाला. अरे ये तो बहुत बढ़िया, एक ही ट्रिप में दोनों काम हो जाएंगे। कर लो अटेंड तुम। और 2 दिन की तो बात है, ऑफिस में कुछ मेजर काम होगा तो मैं चला जाऊंगा। तुम लोग दोनों सेमिनार अटेंड करके ही आना। येस डॅड. अरे वा रे वा, म्हणजे मला हवी तशी सिच्युएशन आपोआप समोर आली तर वा. डॅड बाय द वे निशी निशी कशी आहे? हाँ निशी ठीक है, बात करनी है उससे? येस डॅड प्लीज. 1 मिनट। निशी नीरज, इट्स व्हेरी अर्जंट. मिस्टर काळेंचा कंटिन्युअसली फोन येतोय. वी हॅव टू लिव्ह. कम ऑन. अगं निशी करत नाही इतकी दादागिरी तू करतेस माझ्यावर, माहिती आहे तुला? इतका हक्क तर आहे ना माझा. प्लीज बस. हॅलो हॅलो थांब 1 मिनिट. डॅड डॅड हेलो. दीजिए मैं बाद में बात करता हूँ. यस सर. हाँ हाँ ठीक है पुत्र। दोन दिवस येणार नाहीयेत सर. निदान हे सांगण्यासाठी तरी कॉल करा. इकडे माझं काय होतं ना मलाच माहिती. नमो नमो. कुठे गेली असेल ओवी? नाही मला तिला शोधायला जायला हवं. श्रीनू, हे बघ तू ओवीची काळजी करू नकोस. अरे दादा गेले तिला शोधायला. तू थांब, लग्नासाठी तयार राहा, मन लावून पूजा कर. हे बघ गुरुजी आता पुढचे विधी सुरू करतील. बाहेर लक्ष नको देऊस तू. हे बघ लग्न पुन्हा पुन्हा नाही होत श्रीनू. गुरुजी आपल्याला मुहूर्त थोडा लांबवता नाही येणार का? अरे असा बोलताना तुझी जीभ झडली कशी नाही रे श्रीनू? हा काय चालू आहे तुझा? भातुकलीचो खेळ वाटतो काय लग्न म्हणजे तुम्हा मुलांका? काय चालवला तू? आई अगं असं काय करतेस? ओवी घर सोडून गेली, दादा बाबा तिला एकटाच शोधतो. आम्ही जर सगळेच गेलो शोधायला तर ती लवकर सापडेल. अगं वाटलंच होतं मला हा मजनू आता काही ना काहीतरी घोळ काढणार. ओवी मुद्दाम करते हे माहितीये मला. खूप चिवट आहे ती. जाता जाणार नाही माझ्या आयुष्यातून ती. आई मला जाऊ दे प्लीज. श्री तू जा ओवीला शोधून ये. अरे आपलं लग्न कधीही होईल. ओवीला काही झालं तर तुझ्या मनाला ते लागून राहील. तू जा. तिला आता सगळ्यात जास्त तुझ्या आधाराची गरज आहे. जा. थँक्यू. अरे देवा, हा खरंच निघाला की काय? प्लीज कोणीतरी अडवा याला, नाही तर हा तिला परत घेऊन यायचा. श्रीनू, काही एक गरज नाही ती का शोधून जाऊची? हा बाकीचे हात ना ते आणतील ना जाऊन ती का शोधून. आणि हा बघ तसा पण ना तुझो आणि तिचो काही एक संबंध नाही. हा ती पोरगी ना तुझी कोणच लागत नाही. आधी या ओढवून घेतलास ना ता आधी निस्तर
सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुझ्या अंगात हळद लागलेली हा आता तू बाहेर जाऊ शकत नाहीस, कळला? चला लवकर, असा लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलता येत नाही. कळला? चल चल चल. ओवी कुठे गेली असेल? बोला, काय होते तुम्हाला? हे घ्या, पूर्ण 50,000. काय आहे? ते ॲक्च्युली माझं तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं. मला माझ्या नावाने खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट्स हवेत. हा त्याचा ॲडव्हान्स. काम झालं की तुम्हाला बाकीचे पैसेही मिळतील. अहो नाही मॅडम, तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात. मी एकदम प्रामाणिक डॉक्टर आहे हो. हे असे खोटे रिपोर्ट मी नाही देऊ शकत. आणि तुम्ही सुद्धा अशी लाच नका देऊ मला. आलं माझ्या लक्षात. हे पैसे कमी आहेत का? एक मिनिट. हे घ्या, हे पूर्ण 1 लाख. म्हणजे आता तुम्ही माझे रिपोर्ट्स दिले की तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही. हो मॅडम, तुम्हाला कसं समजत नाही हे? तुम्ही म्हणता तसं नाही होत. कायद्याने हे असे खोटे रिपोर्ट देणं म्हणजे गुन्हा आहे, गुन्हा. ओके ठीक आहे, मी माझी ऑफर डबल करते. आत्ता हे 1 लाख आणि काम झालं की अजून 1 लाख. मग तर काम होईल. सर्वेश्वरा, ओवीचं रक्षण कर. हॅलो. उमा, ओवीचा काय पत्ता लागला? काही फोन बिन आला होता? नाही हो, तुमका काय दिसला काय? नाही, माका पण खयच नाही दिसला. काय म्हणायचं आहे का? माका काळजी वाटता हो. उमा, तुम्ही काळजी करू नका. मी शोधतोय ते का, हा? आणि कळवतो तुम्हाला. ठीक आहे. विजयराव, स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं देखो निचिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवणासी म्या देईजे
झालं माझ्या मनासारखं. आता थोड्या वेळानंतर मी चारुलता श्रीनिवास खोत होणार. ओवी, ही सगळी तुझीच कृपा आहे. तू कितीही प्रयत्न केलास तरी मी जे जाळं पसरवलंय त्यापर्यंत तू कधीच पोचू शकणार नाही. शुभमंगल सावधान. ओवी, तू? हो. सॉरी, मला इन्व्हिटेशन नाही आहे, पण तरी आले. बट वेळेत आले. तू आमच्या दोघांमध्ये काय करतेस? बाजूला. ओवी अशी मध्येच इला हा, म्हणजे नक्कीच तिच्या हातात काहीतरी लागलेला. देव करू आणि हे लग्न मोडू देत. ओवी, आमच्या लग्नाचा मुहूर्त निघून चाललाय. बाजूला हो. तुला आमच्या दोघांमध्ये यायचा काही अधिकार नाहीये. उगाच आमच्या लग्नात खोडा घालू नकोस. बाजूला हो. चारू, अगं मी पण लग्नच अटेंड करायला आले. बट या एकटी नाही आले, तुझ्या खास पाहुण्यांना घेऊन आले सोबत. म्हणजे काका, आता लग्न म्हटल्यावर ते कोण येतात? वराडी. हा, वराडी. लग्न आहे म्हटल्यावर वराडी नको. अँड हो चारू, मी तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट पण आणलंय. हे घे. तू आणि तुझं गिफ्ट दोन्ही नकोय मला. उगीच आमचा वेळ फुकट घालू नकोस. निघ इथून. ओवी, हा काय हा? ओवी, अगो तू जातच की नाही? हा, ती हातात धरून बाहेर काढू तुका? हा, हाकलून देऊ, धक्के देऊन? तुका ना इतक्यांदा घराच्या बाहेर काढल्यान, हा, तरी सुद्धा ना परत परत येतस निर्लज्जासारखी. लाज नाही का गो तुका? तुका ना काय सांगायचं असत ना तर आसान दे. आमका काही एक फरक पडत नाही त्याचा. लाले, लाले थांब. आधी रिपोर्ट बघ आणि मग सांग तुला काय फरक पडतोय की नाही ते. कसले रिपोर्ट असत ते? हा, यात पेशंट म्हणून चारूचं नाव आहे. पण चारू, ते रिपोर्ट मी पण बघितलेले आहेत आणि ह्या धोंडा आता पायावर मारून घेतलेला. तू बघितलेले रिपोर्ट पॉझिटिव्ह होते आणि हा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. म्हणजे चारू गरोदर नाहीये. काय? होय, चारूने आपल्या सगळ्यांना फसवलंय. अहो,
ही खोटं बोलते. हिने ना पैसे देऊन हे रिपोर्ट आणले असतील. तुझं हे म्हणणं अर्ध खोटं आहे पण अर्ध खरं आहे. चारू, हे रिपोर्ट्स मिळवण्यासाठी मी लॅबमधल्या एका मुलाला फोन केला. खूप पैसे द्यावे लागले अगं त्याला. मग जाऊन त्याने हे रिपोर्ट्स मला दिलेत. बट हे ओरिजिनल रिपोर्ट्स आहेत. तू प्रेग्नंट नाही आहेस चारू. ओवी, तू जळतेस माझ्यावर. म्हणून हे असे खोटे रिपोर्ट घेऊन माझं आणि श्रीनूचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करते. लाली आत्या, ही मुलगी खोटं बोलते. हिला ना आत्ताच्या आत्ता इथून हकलून द्या. तिची हीच लायकी आहे. निघून जा इथून. श्रीनू, ओवी खोटं बोलते. अरे तुझं बाळ माझ्या पोटात, म्हणून ती हे सगळं असं वागते. एक मिनिट चारू, तू जा काय बोलतस तर खरा ना, मग घाबरतेस किती आहे? मी आता दादाक बोलवतोय, तो नाडी बघून सांगत ना काय ता खरा काय आणि खोटा काय. नाही, दादा कशाला? ते पण हिचीच बाजू घेतील. तुम्ही सगळे मिळून ना मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतायत. नाही नाही, मला माहितीये ना तुम्हा सगळ्यांची ही चाल आहे. ओके ओके, ठीक आहे. आपण दादांना नको बोलूया आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे 1 सेकंड हे रिपोर्ट्स खोटे हेही आपण कन्सिडर करू. आय अंडरस्टँड तुझा आमच्यावर विश्वास नाही आहे चारू, बट डॉक्टर सावर्डेकरांवर तर विश्वास आहे ना तुझा? त्यांचं काय? अगं, ते पण आले तुझ्या लग्नात तुला कॉंग्रॅच्युलेट करायला. तू पेशंट आहे ना त्यांची, म्हणून मुद्दाम आलेत ते. डॉक्टर या. आता खोटं बोलून काही उपयोग नाही. यांना सगळं समजलंय. समजलंय म्हणजे काय समजलंय? हे रिपोर्ट्स हे खरे आहेत? चारू प्रेग्नेंट नाहीये? डॉक्टर अहो, तुमच्याशी बोलतोय मी. काय समजलंय? हे सगळं खोटं आहे. आता काय बोलणार आहेस चारू? ओ राईट, आता तू म्हणशील की मी ह्या डॉक्टरांना सुद्धा तुझ्या विरुद्ध भडकवलंय. पण चारू, मी कोण आहे हे माहीत नसतानाही त्यांनी मला तुझ्याबद्दल सगळं खरं सांगितलं. डोंट ट्रस्ट मी? वेट, बघ. तुम्ही एक काम करा, तुमची सगळी माहिती भरून घ्या. तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख वगैरे सगळं. आणि थोडी घाई करा, म्हणजे आपल्याला कोणी बघायला नको ना. डॉक्टर, हा, हे जे आपण करतोय ते कोणाला कळणार नाही ना? नाही, म्हणजे माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण छोट्या गावांमध्ये सगळेच एकमेकांना ओळखतात ना, म्हणून तर मी आमच्या नांदिवलीतले डॉक्टर सोडून तुमच्याकडे आले. अहो, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही. रिसेंटलीच मी एका मुलीला असेच खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट बनवून दिले होते. नांदेडचीच होती ती पण. नंतर तिचे वडील आले इथे चौकशीला, पण मी त्यांना ताकास्तूर सुद्धा लागू दिला नाही. ग्रेट, म्हणजे तुम्ही फारच सेफ गेम खेळता तर. ऑफकोर्स. तुम्ही माहिती पटापट भरा आणि झालं की मग 1 तासाभराने या. तोपर्यंत तुमचे रिपोर्ट्स येतील अगदी तुम्हाला हवे तसे. हो, पण तासाभरात कशाला? मीच देते ना तुम्हाला रिपोर्ट्स. एक मिनिट. तुम्ही एक काम करा, तुमची सगळी माहिती भरून घ्या. हे बघा, तुम्ही जास्त हुशारी दाखवू नका. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते. शट अप. कायद्याने तुम्ही आत्ता फक्त एक क्रिमिनल आहात.
तुमच्यासारख्यांमुळे सगळे बदनाम होतात. हा तर वाटतं की तुमची ही डिग्री पण खोटी आहे, कारण डॉक्टर्स देव असतात, पण तुम्ही तर राक्षसापेक्षाही वर्स आहात. आता नीट ऐका, मी जे सांगते ते केलं नाही ना, तर नाईलाजाने मला हे फुटेज पोलिसांकडे आणि पंचायतीत दाखवायला लागेल. आणि मग तर तुम्हाला माहितीच आहे, तुमचं हे क्लिनिक तर बंद होईलच, बट तुम्हाला गावातूनही हकलून देतील. बघा, तुम्ही ठरवा. प्लीज नको. तुम्ही म्हणाल तसं करेल मी. तुम्ही सांगा ना काय करायचं ते.